ओके. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये शेअर वॉल्स बघितले होते आणि शेअर वॉलचं काय यूज आहे आणि कुठे आपण प्रोव्हाइड करतो ते आपण बघितलं होतं. तर आता जसं आर सी सी शेअर वॉल्स आहेत, तर आर सी सी शेअर वॉलमध्ये आपल्याला विदाऊट ओपनिंग एक जी वॉल राहते ग्राउंड फ्लोअरपासून तर वरच्या टॉप फ्लोअरपर्यंत, तर ती वॉल म्हणजे शेअर वॉल हे आपण बघितलं होतं. आणि जस्ट लाईक वर्टिकल प्लेट आहे आर सी किंवा रेनफोर्स कॉन्क्रीटचं, हे आपण पाहिलं होतं. आणि त्याचे जे लोकेशन्स आहेत ते लोकेशन्स कशा प्रकारे असले पाहिजे, सिमेट्रिकल असणं फार आवश्यक आहे. अनसिमेट्रिकल जर असेल तर त्या केसमध्ये काही टॉर्शनल इफेक्ट येऊ शकतो आणि त्याच्यामुळे जसं पाहिजे तसं बिहेवियर पॅटर्न आपल्याला मिळणार नाही, हे आपण पाहिलं होतं. सो सिमेट्रिकल लोकेशन म्हणजे जसं आता या ॲक्सिसवरती पण दिलेलं आहे शेअर वॉल, या ॲक्सिसवरती पण आहे, आणि सिमेट्रिकल पोझिशन इकडे पण आहे आणि इकडे पण आहे. तर अशा प्रकारे सिमेट्री मेंटेन करणं फार आवश्यक असतं. सो टक्टाईल डिझाईन जे राहतं, टक्टाईल डिझायनिंगसाठी आपण हे मोस्टली शेअर वॉल पाहतोय आणि त्याचं बिहेवियर जे आहे तर ते बिहेवियर हे टोटली ॲज सिस्मिक रेजिस्टंट पॉईंट ऑफ व्ह्यू असल्यामुळे IS 13920 याचे हे या कोड्सप्रमाणे आपल्याला याचे जे काही डिझाईन कन्सिडरेशन्स आहेत तर ते आपल्याला बघणं आवश्यक राहतात. तर ओव्हरऑल जॉमेट्री आपण मागच्या वेळेस बघितली होती की ओव्हरऑल जॉमेट्रीमध्ये सी शेप आहे, एल शेप आहे, रेक्टँग्युलर आहे, किंवा जसं आर सी हॉलो कोअर जी राहते अराउंड एलिव्हेटर्स. तर या प्रकारे त्याचे लोकेशन सुद्धा असतात, जसं सी शेप, एल शेप, रेक्टँग्युलर, आर सी हॉलो कोअर, एलिव्हेटर्स बघितले आहे तुम्ही, लिफ्ट्स बघितलेले आहेत. त्या लिफ्टच्या अराउंड ज्या 3 वॉल्स आहेत तर त्या 3 वॉल्स डेफिनेटली विदाऊट ओपनिंग राहतात, तर त्याच्यामुळे ते ॲज अ शेअर वॉलचं काम करतात. तर रेन्फोर्समेंट आपण बघणार होतो याच्यामध्ये की रेन्फोर्समेंट बार्स आर सी शेअर वॉलमध्ये कशा प्रकारे असायला पाहिजेत. तर रेन्फोर्समेंट ऑब्वियसली स्टील रेन्फोर्समेंटच आपण प्रोव्हाइड करतो. FE 250, FE 415, FE 500 या प्रकारे आपल्याला प्रोव्हाइड करायचं असतं. आणि हे जे रेन्फोर्समेंट असतात डेफिनेटली आपण प्रोव्हाइड करतो हॉरिझॉन्टल आणि वर्टिकलच्या ग्रीडच्या फॉर्मॅटमध्ये. ना हॉरिझॉन्टल रेन्फोर्समेंट कशा प्रकारे असायला पाहिजे, वर्टिकल रेन्फोर्समेंट कशा प्रकारे असायला पाहिजे. तर वर्टिकल रेन्फोर्समेंट आणि हॉरिझॉन्टल रेन्फोर्समेंट जे वॉल्समध्ये आपण प्रोव्हाइड करतो तर ते एक तर एका लेअरमध्ये राहू शकतात किंवा 2 लेअरमध्ये राहू शकतात. जसं आता आपण इथे पाहतोय की जर समजा ही जर वॉल असेल तर या वॉलवरती या प्रकारे इथे फोर्स डेव्हलप जर होत असेल तर टेन्शन या साईडला आणि कॉम्प्रेशन या साईडला मिळते. तर त्यामुळे आपल्याला जे रेन्फोर्समेंट आहे, रेन्फोर्समेंट कशा प्रकारे प्रोव्हाइड करतो आपण, प्रॉपर अँकरिंग ऑफ दी वर्टिकल रेन्फोर्समेंट फाउंडेशनमध्ये असणं फार आवश्यक आहे. आणि
या टेन्शन वॉलवरती म्हणजे या झोनमध्ये, कॉम्प्रेशन वॉलवरती म्हणजे या झोनमध्ये वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल ग्रिड्स जे आहेत क्लोजली स्पेस्ड रेन्फोर्समेंट आपल्याला प्रोव्हाइड करावं लागतं. का बरं? कारण की हा जो टेन्शन आणि कॉम्प्रेशन झोन आहे याच्यामध्ये फेल्युअरचं पॅटर्न जास्त राहतं आणि ते फेल्युअरचं पॅटर्न जास्त असल्यामुळे किंवा तिथे क्रॅक्स जास्त डेव्हलप होऊ शकतात. तर त्या केसमध्ये आपल्याला ॲज अ डक्टिलिटी पॉईंट ऑफ व्ह्यू त्या झोनला रेन्फोर्समेंट किंवा जे काही बार्स आपण प्रोव्हाइड करताय वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल बार्स, तर ते क्लोजली स्पेस असणं आवश्यक आहे. म्हणजे त्याची जी स्पेसिंग राहील ती तर ती ॲज कम्पेअर्ड टू जो रिमेनिंग मिडल पार्ट आहे या पार्टमधल्या रिजनपेक्षा इथे त्याची स्पेसिंग ही कमी असणं आवश्यक राहतं. आणि प्रॉपर त्याचं अँकरेज फाउंडेशनमध्ये असणं आवश्यक आहे. मिनिमम एरिया किती असायला पाहिजे स्टीलचा? तर 0.0025 टाइम्स द क्रॉस सेक्शनल एरिया. 0.0025 टाइम्स क्रॉस सेक्शनल एरिया हॉरिझॉन्टलसाठी ॲज वेल ॲज वर्टिकल डिरेक्शनसाठी आपल्याला मिनिमम इतका एरिया शेअर वॉल्समध्ये प्रोव्हाइड करावा लागतो. 0.0025 जो काही क्रॉस सेक्शनल एरिया आहे याचा. क्रॉस सेक्शनल एरिया कसा काढतो आपण की रेक्टँगल आहे, रेक्टँगलचा एरिया म्हणजे त्याची थिकनेस, ओके, मल्टिप्लाइड बाय विड्थ. तर आता अकॉर्डिंग टू IS 13920 अकॉर्डिंग टू IS 13920 जो की डक्टाईल डिटेलिंगचा कोड आहे, तर त्यासाठी बाउंड्री एलिमेंट्स म्हणजे जिथे काही बीम्स असतील, जसं आता इथे बीम आहे किंवा कॉलम्स आहेत बेसिकली, तर हे कॉलम्स म्हणजे याला म्हणू आपण बाउंड्री एलिमेंट. तर बाउंड्री एलिमेंट आणि ही जी वॉल आहे या वॉलची जी थिकनेस आहे तर ती सारखी आहे इथे. पण या केसमध्ये जर आपल्याला IS 13920 हे फॉलो करायचं आहे, तर त्या केसमध्ये याची थिकनेस जर आपण वाढवली तर त्या केसमध्ये काय होईल, हे जे रेन्फोर्समेंट आहे रेन्फोर्समेंट प्रॉपरली त्याचं कन्फाइनमेंट होईल आणि हा 135 हुक्स हे आपल्याला प्रॉपरली इथे मेंटेन करू शकतो आपण. तसे आता या पार्टमध्ये इथे सुद्धा हुक्स आहेत जेणेकरून जे काही रेन्फोर्समेंट आहे तर ते प्रॉपर कन्फाइंड होतील. तर हे बाउंड्री एलिमेंट विदाउट इन्क्रीज थिकनेसची डायग्राम, बाउंड्री एलिमेंट विथ इन्क्रीज थिकनेसची डायग्राम. सो बाउंड्री एलिमेंट आपण ऑलरेडी बघितले आहे की अर्थक्वेक फोर्सेसमुळे ओव्हरटर्निंग इफेक्ट्स होतात आणि जी शेअर वॉलचं एज आहे तर त्या शेअर वॉलच्या एजमध्ये कॉम्प्रेसिव्ह आणि टेन्साईल स्ट्रेसेस डेव्हलप होतात. मग आपल्याला शेअर वॉलने डक्टाईल बिहेवियर केला पाहिजे, तर त्यासाठी त्याचे जे रेन्फोर्समेंट आहे तर ते रेन्फोर्समेंट जर समजा अर्थक्वेक येत असेल तर त्या केसमध्ये ते लूज होऊ नये, कारण की रिव्हर्सल लोड राहतं. फक्त याच डिरेक्शनने लोड येईल असं सांगता येणार नाही. या डिरेक्शननी पण येईल, या डिरेक्शननी पण येईल, या डिरेक्शननी पण येईल. तर अशा केसमध्ये जे
रेन्फोर्समेंट असतात तर रेन्फोर्समेंट लूज होऊन ते जर निघून गेलेत तर शेअर वॉलचं फेल्युअर होऊ शकतं. म्हणून आपण जे मागच्या डायग्राममध्ये बघितलं की जे रेन्फोर्समेंट आहे तर ते रेन्फोर्समेंट प्रॉपर कन्फाईंड होऊन त्याचा 135 डिग्रीच्या अँगलमध्ये त्याचे हुक्स असणं आवश्यक आहे. जे काही बाउंड्री एलिमेंट, समजा बाउंड्री एलिमेंट म्हणजे कुठेतरी बीमवरतीच हे होत असतील किंवा ते बीम डायरेक्टली कॉलमवरती येत असतील. बट एनी हाऊ, जर समजा बाउंड्री एलिमेंट बीम असेल किंवा कॉलम असेल तर त्या केसमध्ये जे एंड रिजन्स आहेत तर त्याचं कन्फाईनमेंट हे वाढवून आपल्याला तिथे प्रोव्हाइड करणं आवश्यक आहे. कधी कधी आपण जी थिकनेस आहे त्याची थिकनेससुद्धा वाढवून त्याचे जी कन्फाईनमेंट आहे किंवा जे हुक्स आहेत तर ते प्रॉपर आपण तिथे प्रोव्हाइड करू शकतो, जसं मागच्या डायग्राममध्ये आपण बघितलं होतं. तर आता इथे आपल्याला ही डायग्राम दिसते की जिथे ही अप्पर रेन्फोर्समेंट आहे, त्याच्यानंतर हे लोअर रेन्फोर्समेंट आहेत आणि ॲडिशनल अप्पर रेन्फोर्समेंट आपल्याला प्रोव्हाइड करायचे आहेत, जेणेकरून ते प्रॉपर तिथून म्हणजे याचं जे कन्फाईनमेंट आहे हा बार जो आहे असा डायरेक्टली इथे येतोय. आणि हे जे स्टिरप्स आहेत तर स्टिरप्स इनसाइड द जॉईंट एरियामध्ये इथे दिसत आहे तुम्हाला की क्लोजली स्पेसिंग असणं आवश्यक आहे. त्याशिवाय जसं आता शॉर्ट बीम स्पॅन रिबार जर असेल, म्हणजे आता इथे कसं आहे की कर्टेलमेंट आपण प्रोव्हाइड करतो, तर कर्टेलमेंटमध्ये आयदर वी कॅन प्रोव्हाइड की हे जे रिबार्स आहेत तर ते रिबार्स आपण कटेल करायचं आहे तर आपण फक्त इतका देतो त्याला, बट हा इतका अँगल न देता त्याला 90 डिग्रीमध्ये प्रोव्हाइड करा. आणि जे स्टिरप्स राहतील तर ते स्टिरप्स हे नियर कॉलम, इकडे नियर कॉलम याची स्पेसिंग आहे ती स्पेसिंग कमी होऊन जाईल. जर इथे 200 mm असेल तर इथे 100 mmचंच स्पेसिंग राहील. 50%, ऑलमोस्ट 50% त्याला तुम्ही स्पेसिंग त्याची वाढवून दिली. इथे 100 आहे आणि इकडे 200. तर या प्रकारे जनरलाइज्ड वेमध्ये रेन्फोर्समेंट आपल्याला प्रोव्हाइड करावं लागतं. आता हे जसे रेन्फोर्समेंट आहेत तर इथे बघू शकता की जे स्टिरप्स आहेत, रेन्फोर्समेंट बार आणि त्याला प्रॉपर हुक्स प्रोव्हाइड केलेले आहेत इथे इथे. आता इथे याच्यामध्ये पहिल्या डायग्राममध्ये आपल्याला सिंगल हुक्स दिसतात. सिंगल हुक म्हणजे फक्त हा इथे सिंगल हुक आहे इथे, बट त्याच्यापेक्षा जास्त हुक्स सुद्धा प्रोव्हाइड करू शकतो आपण जर समजा बार जास्त असेल तर, जसं की आता इथे आहे किंवा इकडे आहे. तर हे ओव्हरलॅपिंग हुक्स
क्रॉस टाय याला म्हणतात क्रॉस टाय. क्रॉस टाय म्हणजे मधातले जे बार्स आहेत त्याला प्रोव्हाइड केलं आणि याचा लार्जर व्ह्यू आपण इथे बघू शकतो. रेनफोर्समेंट कशा प्रकारे असायला पाहिजेत. त्याच्यानंतर या बार डायमीटर मधली जी स्पेसिंग आहे म्हणजे या डायमीटर मधली आणि या डायमीटर मधली स्पेसिंग ही 300 mm जी आहे म्हणजे जास्तीत जास्त 300 mm तुम्ही तिथे प्रोव्हाइड करू शकता. शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू 300 mm. 300 mm पेक्षा जास्त नको. तशी विड्थ आहे, विड्थ सुद्धा सेम 300 mm पेक्षा जास्त नाही पाहिजे. क्रॉस टाय प्रोव्हाइड करू जर समजा इन केस जर याची थिकनेस जास्त असेल तर इथे आपण क्रॉस टाय प्रोव्हाइड करू शकतो. क्रॉस टाय म्हणजे जसं आता इथे हा बार आणि या बार या दोन बार मधलं स्पेसिंग काय आहे जास्त आहे, 300 mm पेक्षा जास्त आहे, 350 mm किंवा 400 mm असेल तर तुम्ही काय करणार की त्याच्या मधात एक क्रॉस टाय प्रोव्हाइड करणार आणि त्याला हुक्स देणार. याची स्पेसिंग किती असायला पाहिजे, ही जी स्पेसिंग आणण्यापेक्षा याची लेंथ किती असायला पाहिजे हुक्सची, 10 टाइम्स जी काही डायमीटर तुम्ही प्रोव्हाइड करता बारचा डायमीटर आहे तर 10 म्हणजे जर समजा 10 mm चा बार प्रोव्हाइड करताय तर 100 mm मिनिमम असायला पाहिजे आणि 75 mm मिनिमम कोणत्याही केसमध्ये. म्हणजे सपोज की तुम्ही 6 mm चाच बार प्रोव्हाइड करताय तर 6 mm च्या केसमध्ये काय होईल, तो 10 मल्टिप्लाइड बाय 6 म्हणजे 60 mm. बट इथे आपण म्हटलेलं आहे 75 mm मिनिमम असणं आवश्यक आहे. 75 mm किंवा त्याच्यापेक्षा जास्त. 10 mm चा बार प्रोव्हाइड केला, 12 mm चा बार प्रोव्हाइड केला तर त्याच्यानुसार त्याची स्पेसिंग ही त्याची जी लेंथ आहे या हुक्सची लेंथ जास्त राहील. तर जनरलाइज वेमध्ये इन केस डायग्राम्स आपण याच्यासाठी पाहतोय की जे युनिव्हर्सिटीमध्ये किंवा जे क्वेश्चन्स राहतील, एक्झाममध्ये जे क्वेश्चन्स राहतील तर त्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला विचारू शकतात की कशा प्रकारे याची अरेंजमेंट राहतं. मग त्या केसमध्ये तुम्हाला हे सगळे पॅरामीटर शो करणं आवश्यक आहे. जसं आता इथे आपण पाहू शकतोय की नॉर्मल बिहेवियर कसं आहे की नॉर्मल बिहेवियर जे राहतं कॉम्प्रेशन झोन आणि टेन्शन झोन आणि त्याच्यामुळे जनरलाइज्ड वेमध्ये जर समजा तुम्ही नॉर्मली कोणत्या पण कन्स्ट्रक्शन साईटवरती जाऊन जर बघितलं तर स्ट्रेट बार्स, बेंटअप बार्स, त्याच्यानंतर इथे जे आहेत याला म्हणतात हेअरपिन स्ट्रेट बार. म्हणजे एक जो बार आहे तो कंटिन्युअसली इथून सरळ जातोय आणि जे बार्स वरती राहतात, आता जसा हा बार आहे आणि हा या प्रकारे जातोय जस्ट लाईक हेअरपिन जशी राहते तर हेअरपिन सारखे म्हणजे या प्रकारे त्याचे ते बार्स आपल्याला मधामधात इथे प्रोव्हाइड केलेले आहेत की जेणेकरून त्याची स्पेसिंग पण प्रॉपर राहिली पाहिजे.
फ्लेंज बीमचा कन्सेप्ट आपण बघितला होता बीममध्ये, की ज्याच्यामध्ये जसं आता हा स्लॅबचा पार्ट आहे आणि हा बीमचा पार्ट आहे. तर त्या केसमध्ये आपण जेव्हा पण कास्टिंग करतो स्लॅब आणि बीमचं जेव्हा कास्टिंग करतो तर एक साथ म्हणजे मोनोलिथिक जेव्हा कास्ट करतो तर तेव्हा स्लॅब आणि हे जे बीम्स आहेत तर त्याला जर समजा एक या पार्टमध्ये सुद्धा स्लॅब चालला आहे, या पार्टमध्ये सुद्धा स्लॅब चालला आहे, त्या केसमध्ये हा जो बीम आहे तर तो बीम ॲज अ फ्लेंज बीम म्हणून बिहेव करेल, म्हणजे टी बीम म्हणून बिहेव करेल. म्हणजे रेक्टँग्युलर बीम कसा राहील की रेक्टँग्युलर बीम हा असा सरळ राहील, बट फ्लेंज बीम मध्ये याची ही स्लॅबची स्लॅबचा काही पार्ट इथे कन्सिडर केला जाईल, इकडे स्लॅबचा काही पार्ट कन्सिडर केला जातोय आणि याला वेब म्हणतात. वेबची डेप्थ याला असं आपण म्हणू शकतोय. तर ॲज अ टी बीमचा कन्सेप्ट आहे हा. तर नॉर्मलाइज्डमध्ये आपण जे काही आतापर्यंत पाहिलेलं आहेत की रेन्फोर्समेंट क्रायटेरियाज फॉर स्लॅब बीम कॉलम फुटिंग शेअर वॉल डक्टिलिटी पॉईंट ऑफ व्ह्यू डक्टाईल डिटेलिंगसाठी हे सगळं आवश्यक राहतात आणि मग त्या केसमध्ये तुम्हाला तशा प्रकारे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात की शेअर वॉलचं बिहेवियर कशा प्रकारे राहील, डक्टाईल डिटेलिंग ऑफ जॉईंट्स कसे असतात, किंवा काय क्रायटेरिया आहेत, ट्रान्सफर्स एन्फोर्समेंटचे काय क्रायटेरिया आहे, लॉन्जिट्युडिनल रेन्फोर्समेंटचे काय क्रायटेरिया आहे, त्याची लॅब स्प्लायसिंग कशा प्रकारे असणं आवश्यक आहे. इन केस जर समजा ऑफलाईन होत असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला हे रिटर्न फॉर्मॅटमध्ये लिहावं लागेल. बट जर समजा ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये असेल तर मग तुम्हाला जसं विचारू शकतात की स्पेसिंग ऑफ हुप्स मिनिमम किती असायला पाहिजे किंवा कितीपेक्षा जास्त असायला नको. तर कॉलम्स बीम्स मधले जे डक्टाईल डिटेलिंग आहे, बीम कॉलम जंक्शनमधलं डक्टाईल डिटेलिंग कशा प्रकारे राहतं, तर हे डायग्राम्स शो करून आणि त्याचे काय क्लॉजेस आहेत ते लिहिणं आवश्यक आहे. ह्या जितक्या काही डायग्राम्स आपण इथे आतापर्यंत याच्यामध्ये बघितलं तर डायग्राम्स तुम्हाला ड्रॉ करून दाखवावं लागेल की कुठे स्पेसिंग जास्त राहायला पाहिजे, कुठे स्पेसिंग कमी राहायला पाहिजे. आणि हे IS 13920 गुगल क्लासरूमवरती अपलोड केला आहे का मी एकदा चेक करून घ्या. नसेल आय थिंक चेक केला असेलच मोस्टली. एकदा मी जस्ट चेक करून सांगतो तुम्हाला. नसेल केला तर तुम्हाला तो आजच्या डेटमध्ये अपलोड करून देईल मी. ठीक आहे. तर हा झाला अर्थक्वेक पॉईंट ऑफ व्ह्यू. आता पुढचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. तुमचे काही डाऊट्स असेल तर तुम्ही विचारू शकता. अदरवाईज तुम्हाला मी अटेंडन्सची लिंक शेअर करतो आहे, त्याच्यामध्ये अटेंडन्स मार्क करून तुम्ही लिव्ह करू शकता. ओके, चॅट बॉक्समध्ये अटेंडन्स लिंक शेअर केलेली आहे. तुम्ही अटेंडन्स मार्क करून लिव्ह करू शकता. कोणाचे काही डाऊट्स असतील तर ते विचारू शकता.
गिरीश आणि श्रुती अटेंडन्स मार्क केली असेल तर तुम्ही लिव्ह करू शकता.